नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि ज्या कामाचा इतके दिवसापासून कंटाळा करत होते ते काम करण्यासाठी आज सकाळी आलो। रियांश शाळेत गेला आणि अश्विनलाही आज ऑफिसला जायचं नव्हतं, तर स्टार बाजारमध्ये आलोय भाज्या घ्यायसाठी, फ्रूट्स घ्यायसाठी। गणपती झाला तेव्हापासून घरात एखाद दुसरी भाजी असायची आणि भाज्या आणायचा कंटाळा करायचो आणि त्यामुळे काय व्हायचं ना, लेट व्हायचं। म्हणून आज ठरवलं की अश्विन जरी आले नसते तरी मी एकटीने जाऊन सगळ्या भाज्या आणि थोडंसं ग्रोसरीचं सामान घ्यायचं होतं। फार जास्त नाही, ग्रोसरीचं सामान वेगळं भरेल, त्याचा वेगळा व्हिडिओ शेअर करेल, पण आत्तापुरती सगळ्या भाज्या घेऊन आले। आणि घरात भाज्या नसतील ना तर आपली कामं अडकतात किंवा कामं लवकर होत नाही, हे अगदी खरं आहे। आणि एकदाच जर अशा भाज्या आणून ठेवल्या तर त्याचा काय फायदा होतो हे मी याआधीही सांगितलेलं आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा सगळ्यात शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल। तर आल्यानंतर सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ भिजत टाकला। त्यानंतर जसं आता रूटीनमध्ये थोडेसे चेंजेस करायचे आहे म्हणून ब्रेकफास्टमध्ये ज्या दिवशी अंडी चालतात त्या दिवशी एग बॉईल करूनच खाणार आहे। फक्त काही दिवस सोडले तर प्रत्येक दिवशी एग खाण्यात येतं किंवा मग फ्रूट्स खाण्यात येतील, तर तेही उकळायला ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर आज मला छान हेअर वॉश करायचं आहे, तर केसांना तेल लावून घेते आणि किमान 1-1.5 तास तरी तेल आपल्या केसांना असलं पाहिजे। रात्रभर मी ठेवू शकत नाही कारण मला तशी झोप येत नाही आणि मला तसं चांगलंही वाटत नाही, म्हणून सकाळी 1 ते 1.5 तास मी केसांना तेल ठेवते। आणि त्यानंतर जी काही आंघोळीच्या आधीची कामं असते ना त्या दिवशी थोडासा उशीर होतो तर ती करून घेते आणि त्यानंतर मग हेअर वॉश केला जातो। तर आता ज्या भाज्या आणल्या आहे त्या तशाच ठेवत नाही, कारण आत्ताही या कामाचा कंटाळा केला तर संध्याकाळपर्यंत त्या भाज्या तशाच राहतील आणि परत रात्रीच्या वेळी ती धुवून ठेवणे, पुसून ठेवणे, कापून ठेवणे ही सगळी कामं होणार नाही। म्हणून आत्ताच सगळ्या भाज्या ज्या मला धुवायच्या आहेत त्या सगळ्या धुवून ठेवते आणि ज्या मला कापूनही ठेवता येईल ना त्या कापूनही ठेवेल। पण सध्या तरी आता ना पाऊस पडतोय म्हणून भाज्या लवकर सुकणार नाही, तर ज्या भाज्या मला धुवायच्या आहेत त्या पटापट धुवून घेते। आणि घरात एखाद दुसरी भाजी होती फक्त, आणि अशा वेळी असं होतं ना की ती भाजी खायची इच्छा नसते, दुसरी भाजी घरात नसते, तर मग काय करायचं आणि काय नाही करायचं या विचारामध्येच खूप वेळ जातो। तर फ्रीज खाली होता म्हणजे भाज्यांचा जो सेक्शन होता तो खाली होता, तर तोही स्वच्छ धुवून घेतल्या। आणि भाज्या आहेत बघू शकता तुम्ही, आता ऊन नसल्यामुळे मी त्या बाहेर ठेवल्या नाही आहेत, पावसाचं वातावरण आहे म्हणून अशा डायनिंगवर धुवून सगळ्या पसरवून ठेवल्या। माझा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत किंवा दुपारपर्यंत या सगळ्या भाज्या सुकून जातील आणि तोपर्यंत आता मी इथे ब्रेकफास्ट करते। गणपतीच्या वेळी किंवा त्याच्या 8 दिवस आधी मी सगळ्या भाज्या व्यवस्थित चिरून ठेवलेल्या आणि त्यामुळेच गणपतीच्या वेळी माझी सगळी कामं आहे ना पटापट होत होती। म्हणजे सकाळचं जेवण, रात्रीचं जेवण सगळं अगदी पटापट व्हायचं। पण हे जे मधले 5 ते 6 दिवस झाले त्या दिवसांमध्ये खरंच मी कंटाळा केला। आणि असं नाही आहे की नेहमीच आपली एनर्जी किंवा आपला उत्साह हा तेवढाच असतो, कधीकधी कामांचा कंटाळा येतो, कधीकधी सिंपल गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटत नाही, त्या तशाच राहून जातात, पण नंतर त्या गोष्टी इतक्या वाढायला लागतात ना की आपलं काम मग खूप जास्त होतं। तसंच बाल्कनी मी खूप दिवसापासून धुतलेली नाही आहे। गणपतीचं विसर्जन तर 5व्याच दिवशी झालं होतं आणि ही माती केव्हाची मी काढायला हवी होती, पण ती तशीच बकेटीमध्ये होती, बकेटही त्यामध्ये एंगेज राहिलेली। आणि मातीचंही ना खूप दिवस जर माती तशीच ठेवली तर त्याचा थोडासा वास यायला लागतो, तर थोडासा स्मेल येत होता। तर अशी मी एका प्लेटमध्ये ती माती काढून टाकली आणि ती सुकल्यानंतर त्याचा वास येणार नाही, परत हीच माती मला पुढच्या वर्षी कामी येणार आहे। आणि त्यात असं टाकाऊ वस्तू काहीच नाही आहे, फक्त एक जानवं होतं आणि जो कलर देतो आपण बाप्पाच्या मूर्तीला त्याचं वेगळंच कव्हर निघतं, तर ते मी टाकून देणार आहे। त्यानंतर छान अशी आंघोळ केली, हेअर वॉश केला आणि हेअर वॉश केल्यानंतर सिरम लावायला, मॉइश्चरायझर लावायला, सनस्क्रीन लावायला आणि छान असा एखादा परफ्यूम किंवा डिओ लावायला अजिबात मी विसरत नाही। कितीही घाई असली तरीही केस विंचरायचे एक वेळा राहून जातात, पावडर तर सकाळी लावणं होत नाही म्हणजे मी टाळतेच। मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन इनफ आहे। आणि केस धुतल्यानंतर थोड्या वेळाने सिरम लावा किंवा मग लगेचच लावलं तरीही चालेल, केस छान राहतात, सुटसुटीत आणि मोकळे होतात लवकरच। तर चला आता परत जी कामं आहेत आंघोळीनंतरची ती आता करायला घेते। तर सगळ्यात आधी स्वयंपाक करायचा आहे। स्वयंपाक एकदा झाला की मग बाकीची कामं हळूहळू झालं तरीही चालतील। तर कुकर झाला होता आणि भाज्या घ्यायला गेले तेव्हा मला
हे जे कोहळा आहे किंवा कद्दू काय म्हणता तुम्ही याला मला कमेंट करून सांगा. मी तरी कोहळं म्हणते, कद्दूही म्हणतो आपण. तर मला दिसल्यानंतर मला घारग्यांची आठवण आली. असं वाटलं की घरी जाऊन मस्त असे घारगे बनवेल, पण परत गोड खायचं नाही आहे, तेलकट खायचं नाही आहे. एक वेळ ना तेलकट किंवा थोडंसं नमकीन जे आपण म्हणतो ते खाल्लं तर चालेल, पण गोड खाणं खरंच टाळलं पाहिजे. गोड खाल्ल्यामुळे आपले कितीतरी नुकसान होतात. आता आम्ही जसं मी बोलत आले की रुटीनमध्ये थोडेसे चेंजेस केले आहेत. तर सकाळच्या कॉफीमध्ये, संध्याकाळच्या चहामध्ये हे गूळ किंवा साखर दोन्हीही बंद केले आहेत. आणि 1-2 दिवस त्याचा थोडासा फरक वाटला किंवा कडसर वाटले ते, पण आता त्याची सवय होईल आणि याच थ्रू आपल्या शरीरातनं थोडी थोडी का होईना गूळ किंवा साखर जात असते आणि त्याचे नुकसान आपल्याला कळतही नाही. तर कद्दूचे घारगे आता बनवणार की नाही बनवणार खरंच मला माहिती नाही. जर बनवलेत ना तर नक्की तुमच्याशी शेअर करेल. आत्ता मी इथे भाजी करणार आहे आणि भाजी ही मला कद्दूची किंवा कोहळ्याची भाजी खूप आवडते. अगदी सिंपल 5 मिनटात याची भाजी होते. तर थोडक्यात याची भाजी ही मी तुमच्याशी शेअर करेल. आणि आता घरामध्ये कामं तर भरपूर आहे, पण असं होतं ना की आपली कॅपॅसिटी, आपली एनर्जी पाहून आपल्याला एक एक काम करायचं असतं. घरात कितीही पसारा असला किंवा कितीही कामं असली तरी आता कधी कधी असं होतं की आपल्याला वाटतं की काही जणांचं काम किती लवकर होतं किंवा किती पटापट ते कामं करतात, पण त्यांची एनर्जी लेवल, त्यांचं एज, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करत असतात. म्हणून कोणाची कामं लवकर होतात, कोणाची कामं हळू होतात. कोणी एकाच दिवसात सगळं काम करून टाकू शकतं, पण कोणी अगदी एखादा कोपरा स्वच्छ करणे किंवा एखादं काम करणे हेच त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. म्हणून दुसऱ्यांशी कंपेअर न करता आपल्याला जे झेपतं ना ते करायचं. तर चला आता भाजीची रेसिपी. अगदी थोडंसं तेल लागतं या भाजीला. तेल गरम झाल्यानंतर मी छान त्यामध्ये सौंफ टाकली आणि थोडंसं हिंग टाकलं. हिंग हे खूप स्ट्रॉंग आहे, इंदोरवरून आणलेलं आहे. खूप स्ट्रॉंग हिंग आहे आणि खूप मस्त सुगंध येतो आणि टेस्टही खूप छान लागते. आणि त्यानंतर आता कांदा न घालता लसूण आणि जिरं त्यात कुटून घेतलं किंवा त्याची तुम्ही पेस्टही घालू शकता, पण पेस्टपेक्षा जर कुटून घेतलं तर ते छान टेस्टी लागेल. त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची जर कापून घातली तर तीही चांगली लागेल. मी इथे हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. पण काय होतं, कद्दू हा थोडासा ना गोड असतो. गोड म्हणजे थोडासा स्वीट असतं त्यामध्ये, त्यामुळे भाजी आहे ती तिखट होत नाही. म्हणून जर हिरव्या मिरच्या कापून घातल्या तर ती थोडीशी स्पायसी लागेल. त्यानंतर जी कापून ठेवलेली भाजी आहे ती घातली आणि पाणी घालायचं नाही आहे. बरेच जणांना मी बघते यामध्ये पाणी घालतात, पण पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. त्याचंच त्याला पाणी सुटतं आणि भाजी तशीच शिजते. थोडंसं मीठ घालणार आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटात भाजी तयार होते. आपण एकच गोष्ट जर सारखं किंवा वारंवार करत राहिलो ना तर त्या गोष्टीमध्ये आपण मास्टर बनतो आणि आपल्याला ती गोष्ट खूप छान जमते. मला पहिले भाकरी अजिबात जमायच्या नाही आणि मला त्या इव्हन आवडायच्याही नाही. पण आता कसं रोज खाण्यात येतं, रोज बनवाव्या लागतात, त्यामुळे ना स्पीडही वाढली आहे. आणि भाकरी अगदी ना जशी तांदळाची भाकर कशी असते सॉफ्ट बनते, तशी माझी ज्वारीची भाकर बनते. त्याला थोडंसं गरम तूप असल्यानंतर तूप लावावं लागतं आणि त्या 1-1.5 तास आधी जरी करून ठेवल्यात तरीही त्या तशाच्या तशा सॉफ्ट असतात. तर माझा पूर्ण स्वयंपाक करून ओट्यावरचं सगळं आवरून झालं होतं. तोपर्यंत ज्या भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत त्याही थोड्याफार सुकून गेल्या होत्या आणि जे शेंगा आहेत किंवा फल्ली आहेत, त्यानंतर मिरच्या आहेत, त्यांना सुकायला थोडासा वेळ लागतो. तर मी तशाच त्या डायनिंगवर किंवा किचनमध्ये नेऊन ठेवणार आहे. आता त्या सुकल्यानंतर सगळ्या कट करून मी नंतर त्या फ्रीजमध्ये ठेवील. आता वांगी किंवा जे सॅलड आहे म्हणजे काकडी, गाजर, या सगळ्या गोष्टी कापून ठेवणार नाही आहे, तर त्या तशाच फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. बाकी बीन्स, फल्ली, मिरची या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित कट करून सगळ्या आतमध्ये ठेवणार आहे. आणि या गोष्टी केल्याने ना आपलं 8 दिवसाचं काम वाचतं. काय बनवायचं किंवा आता वेळेवर भाजी कोणती चिरायची, कोणती करायची याचं प्लॅनिंग करायची गरज पडत नाही, कारण आपण याची प्लॅनिंग आठवडाभर आधीच केलेली असते. आणि या गोष्टींची जेव्हा आपल्याला सवय लागते ना, आणि जसं मी बोलले की यामध्ये 4-5 ते 6 दिवसांमध्ये भाजी कोणती बनवायची, भाजीच घरी नसायची, यामुळे माझं काम खरंच खूप कठीण होत गेलं आणि वेळ किंवा कंटाळा मला त्यामुळेच जास्त आला. तर सगळं झालं होतं. त्यानंतर लिव्हिंग रूममध्ये जर सोफा अस्ताव्यस्त असेल तर पूर्ण लिव्हिंग रूमच हा
विस्कटलेला वाटतो, म्हणून सगळ्यात आधी ना सोफा कवर ठीक केलं. खरं तर सोफा कवर मला धुवायचंच होतं, इव्हन ते काढूनच टाकावं असं वाटतंय. पण आता झालं आहे असं की पावसाचं वातावरण आहे आणि हे वातावरण नवरात्रपर्यंत राहणार आहे, म्हणून आता त्याला धुणंही शक्य नाही आहे, कारण त्याला वाळायला 2 ते 3 दिवस लागतात. आणि तसंही आता थोड्या वस्तूंची साफसफाई करावीच लागणार आहे. कर्टन्स मला वॉश करायचे आहे, सोफा कवर, कालीन जे काही आहे ते थोडंसं ऊन पडल्यानंतर मी जे धुवायचे आहेत आयटम्स म्हणजे सोफा कवर, बाकी जे मी बोलली ते सगळं पटापट धुवून स्वच्छ करणार आहे. कारण नवरात्र झाल्या लगेच 15 दिवसांनी दिवाळी आहे, म्हणजे वेळ खूप कमी मिळणार आहे. म्हणून आता या एका महिन्यामध्ये किंवा हे 4 ते 5 दिवस आणखी पुढचे गेले, कारण रियांशचा अभ्यास घ्यावा लागतो, त्याकडे मला जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणून या 5-6 दिवसांमध्ये जेवढी कामं व्हायला पाहिजे तेवढी होणार नाही आहेत. पण त्यानंतर मी एक काम पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. तर कामं झाल्यानंतर अगदी थोडासा वेळ होता, रियांशची यायची वेळ झाली होती, तर म्हटलं थोडं 10 मिनटं आपण जे बुक आहे ते वाचून घेऊया. थोडं शांत वाटतं आणि थोडंसं रिलॅक्स वाटतं, कारण या 10 मिनटामध्ये आणखी काही काम हाती करायला घेतलं असतं तर ते अपुरं राहिलं असतं. तर रियांशची एक्झाम चालू आहे, म्हणून जरा तो लवकर येतो आहे, नाहीतर तो थोडा लेट येतो. तोपर्यंत आमची जेवणं वगैरे होऊन जातात. पण आता 10 मिनटं होती, तेवढ्या वेळात छान असं बुक वाचलं. कामं तर करायला खूप होती, पण सगळं काम एकदमच अंगावर ओढून घेणार नाही आहे. सकाळची काही कामं आणि संध्याकाळची काही कामं असं मी स्वतःच डिवाईड केलेलं आहे. आणि लवकरच तुमच्याशी अशी लिस्ट, टू डू लिस्ट कशी बनवायची किंवा कामांची लिस्ट कशी बनवायची, कसं आपण कामांना डिवाईड करायचं हेही लवकरच शेअर करेल. रियांश आल्यानंतर आम्ही तिघंही जेवायला बसलो आणि गप्पा गोष्टी करत असं आमचं जेवण इथे होतं आहे. आणि आता दुपारनंतर मी अशी कामं काही काढणार नाही आहे. कामं तर काढायला गेलं तर खूप आहे, पण आता रियांश थोडा वेळ TV बघेल, त्यानंतर त्याचा मला अभ्यास घ्यायचा आहे. आणि जे माझं इम्पॉर्टंट काम होतं म्हणजे सकाळच्या स्वयंपाकाचं, भाज्यांचं काम, ते आज महत्त्वाचं झालेलं आहे. यामुळे खरंच खूप वेळ वाचतो, आपली मेहनत वाचते आणि आपला जो सकाळचा मेन इम्पॉर्टंट वेळ असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो. त्यावेळी आपल्याला विचार करायची गरज पडत नाही. याचा एक डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे की स्वयंपाकाची तयारी किंवा आपलं काम पटापट होण्यासाठी कसली पूर्वतयारी करून ठेवायची, तर तो व्हिडिओ नक्की बघा, त्यांनी नक्कीच तुमची हेल्प होईल. तर चला मग आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणखीही पुढे नवीन ब्लॉग बघायला मिळतील. सो स्टे ट्यून अँड बाय बाय.